अध्याय चौथा. श्लोक क्रमांक 14. ओवी क्रमांक 81. हे मजची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा ऐका, हे मजची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. आता ही सर्व सृष्टी भगवंताने केली असं वाटतं, आणि देहही भगवंतानं केले, सर्व हे भगवंतानं केलं असं वाटतं. पण हे मजची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. हे भगवंतानं केलं असं आपल्याला वाटत जरी असन तरी भगवंत म्हणतात हे मी नाही केलं. मग हे कोणी केलं? तर हे कर्मानं झालं. कर्मानं झालं आणि ते पुढं जीवाला भोगायला आलं. आता जीव म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळंच वाटतं. पहा, जीव जो आहे तोच परमात्म्याचा अंश आहे, आणि त्या जीवाना जीव लक्षात घेतला की तोच परमात्मा आहे अशी खात्री पडते. आणि मग त्या जीवाला झालेला हा भ्रम आहे की त्याला वाटतं हे मजची स्तव झाले म्हणजे हे मी केलं किंवा माझ्यामुळं झालं किंवा माझ्यासाठी झालं, परी म्या नाही केले. आता इथं सर्व काही केलेलं कसं वाटतं आपल्याला? आपण केलं वाटतं का नाही? आता हे घरं बांधले वाटतं आपण, पोराला जन्म दिला वाटतं आपण, पोरांचे शिक्षण केले वाटतंय आपण, वाटतं का नाही? हे आता हे समजून घ्या. ते भगवंताचा विषय बघू नंतर, हे तर कळू द्या अगोदर. मग हे सगळं आपण केलं असं आपल्याला वाटतं, तर हे आपण केलं का? हे आपण केलं नाही. आपण याला एक निमित्त मात्र आहे. पण आपण मागं केलेले कर्म घेऊन आलो, आणि केले कर्म झाले आणि तेची भोगा आले. आता मागचे कर्म घेऊन आलो आणि ते भोगू लागलो इथं. आणि आपले मुलं त्यांच्याच कर्मानं तेही जन्माला आली, त्यांच्याच कर्मानं त्यांना आपण भेटलो, आणि आपल्या कर्मानं ते आपल्याला भेटले. आता हे सर्व मागचा हिशोब आहे. म्हणून इथं जे होतं ते मी करतो असं वाटणंच चुकीचं आहे. काय मी करतो वाटणं. आता बघा, थोडासा आत जाऊन विचार करू आपण. आता एखादी वस्तू डोळ्याला दिसली, तर ती डोळ्यानं बघितली तर ती कशी वाटते? कोणा पाहिली वाटती? डोळ्यानं बघितली वाटती का मी बघितली वाटती? आपण एरवी मी पाहिलं ते समोरचं दिसलं मला असं म्हणतो का नाही? मग मी पाहिलं ते रूप असं मला वाटलं सुरुवातीला, मी पाहिलं, पण मी बघितलं का? ते रूप मी बघितलं का? मला बघता आलं का? मी तर निरावयव आहे, मी कसं बघितलं? मग आता ज्या डोळ्याने बघितलं त्या डोळ्याला ते रूप दिसलं का? मग डोळ्याला रूपही दिसत नाही आणि डोळ्याला डोळाही दिसत नाही. जर डोळ्याला डोळा दिसत नाही, डोळ्याला रूपही दिसत नाही, मग डोळ्याला रूप दिसण्याला कोण कारण आहे? तर सूर्यनारायण ही देवता आहे, आणि ती रूप नावाची वस्तू जी पुढं आहे ती आधीच पडलेली आहे. आणि मग ह्या डोळ्याला ती वस्तू दिसली. पण आता डोळा आहे, वस्तू आहे, रूप आहे, हे तिघं जण असावं लागते. आणि डोळ्यात मी आहे बघणारा, मग मी बघितलं असं मला वाटलं. पण आता इथं मी बघितलं का? नाही. हे बघितलं डोळ्याने,
वस्तू कळाली डोळ्याला आणि कळण्याला कारण आहे सूर्य. मग सूर्याच्या प्रकाशात वस्तू दिसली, मग ती डोळ्याला दिसली, मग डोळ्यानं ती पाहिली, असं आपण म्हणतो. मग असं जेव्हा आपल्याला कळतंय की अरे पाहणारा मी नाही, तर या पाहणाऱ्याचा साक्षी मी आहे. हे पाहणेपणा कुठं प्रगट झाला? त्या वस्तूचा आनंद कुठं झाला? अंतःकरणात झाला. म्हणून अंतःकरणानं त्या वस्तूचा भोग घेतला आणि म्हणून ते अंतःकरण भोगते आहे. आणि डोळा हे द्वार आहे आणि सूर्यनारायण देवता शक्तीमुळं त्या रूपाचा आनंद अंतःकरणात झाला. असं आपल्याला जेव्हा कळन तेव्हा आपण त्याचे भोगते राहणार नाही, तर आपण साक्षी राहू. आणि आपण भोगते कधीच नाही, पण आपण भोगते होतो, करते होतो, आणि मग ते मीच केलं असं आपल्याला वाटायला लागतं. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. हां, माझ्यामुळं ते सगळं घडलं. रूप पाहण्याला जर मी चैतन्य डोळ्यात जाणार नाही, तर डोळ्याला ते रूप तरी कसं कळल? माझ्यामुळं ते रूप त्याला कळालं, पण मला नाही कळालं आणि मी नाही पाहिलं, असं आपल्याला वाटलं पाहिजे. आयशे जेने जाणितले तो सुटला गा. असं ज्याने जाणलं ते सुटला, असं म्हणतात. मग आता शरीराचे प्रत्येक अवयव वेगळे वेगळे आहे. कर्म इंद्रिय वेगळे आहे, ज्ञान इंद्रिय वेगळे आहे, प्राण वेगळे आहे. पण आता पंचमहाभूतापासून आपल्याला पाच 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 विषय मिळाले देहासाठी. मग पंचमहाभूतापासून पृथ्वी नावाच्या भूतापासून आपल्याला पाच वस्तू मिळाल्या शरीर निर्मितीसाठी. मग त्याच्यात हाडे, मासे, नाडी आहे, त्वचा आहे आणि रोम आहे. हे पाच वस्तू आहे. मग ह्या पाच वस्तू शरीरात आहे म्हणून शरीराच्या ठिकाणी कठीणपणा आहे. मग तो कठीणपणा त्या वस्तूचा आहे का माझा आहे? तर वस्तूचा आहे, माझा नाही. मग त्या वस्तूचा साक्षी मी आहे का त्या वस्तू मी आहे? तर त्या वस्तूचा साक्षी मी आहे, त्या वस्तू मी नाही. मग असं आपल्याला सर्व भूताचा विषय कळाला. पाण्याच्या पाच वस्तू आहे. पाण्याच्या पाच वस्तू काय काय आहेत? तर लाळ आहे, घाम आहे, रक्त आहे, वीर्य आहे, लघवी आहे. ह्या वस्तू पाण्याच्या शरीरात आहे. मग त्या वस्तू मी आहे का त्याचा साक्षी मी आहे? मग त्याचा साक्षी मी आहे, असं आपल्याला कळालं पाहिजे. मग ह्या त्या वस्तूला वस्तू कळाल्या का मला कळाल्या? तर त्या वस्तू मला कळाल्या, त्या वस्तूला वस्तू नाही कळाल्या. मग त्याचप्रमाणे अग्नीचं कार्य काय आहे? तहान लागणं, भूक लागणं, आळस, झोप, है का नाही, आणि कांती. आता ह्या पाच वस्तू ह्या शरीरात आहे. आता भूक लागती अग्नीमुळं, कळाली कोणाला? मला. म्हणजे मी याचा द्रष्टा आहे, मला कळाली. भूक लागलेली, तहान लागलेली ही मला कळाली. मग मला कळाली, पण नेमकी कळाली कुठं? तर ती अंतःकरणात कळाली. पण अंतःकरणात कळाली तर अंतःकरणाला कळाली का? नाही. तर त्याला ती मला कळाली. म्हणून हे मजची स्तव झाले, माझ्यामुळं हे सगळं होतंय. पण परी म्या नाही केले, मी केलं नाही. आयशे जेने जाणितले तो सुटला गा. मग तो ह्या 84 लक्ष योनीला जाण्यातून सुटला. मग आता हा इथं बंधनातूनही सुटला. अशी बंधनं पाडली आपण. हे सर्व मीच करतो, माझ्यामुळंच झालं. देहच मी म्हणून बसलो. अरे हे किती जणाचा देह आहे, किती जण इथं एकत्रित आले तेव्हा हे देह नावारूपाला आला. आणि तर मग हे देह काय एका वस्तूचा आहे का? अनेक तुकड्याचा देह आहे आणि अनेक तुकडे एकत्रित जमा झाले तेव्हा हा देह झाला. मग देह एक आहे का? आपण म्हणतो शरीर. शरीर एक आहे का अनेक तुकड्याचं आहे? अनेक तुकड्याचं आहे. आणि आपण एक आहो तर आपल्याला ध्यानातच नाही आपण कसे आहोत. आपण एक आहो, अखंड आहो. मग एकच आहो आणि अखंड आहो. पुन्हा आता विश्वात्मके देवी कोणाला प्रार्थना केली? जो एक आहे, अखंड आहे, त्याला ही प्रार्थना आहे.
आणि मग ते तत्व जर आपण आहो तर हे बाकीच्या गोष्टीला का आपण का आपलं मानलं, की त्या वस्तूसारख्या आपण आहोत का? त्यात नाशिवंत हे सगळ्या बदलणारे आहे, न टिकणारे आहे, क्रियवान आहे. आपण आता अक्रिय, आपण आपल्या ठिकाणी क्रिया नाही, आपल्या ठिकाणी बदल नाही, आपल्या ठिकाणी नाश नाही, अशी अविनाशी नित्य वस्तू आपण आहो. म्हणून आपलं आपल्याला ध्यानात येण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ह्या ओवीतून आपल्याला सांगतात की हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, ऐशे जेने जाणितले ते सुटला गा. हे जाणा, आणि हे जाणण्यात जेव्हा आपल्या येईल आणि कळेल, मग आपला निश्चय होईल का मी खरंच परमात्मा आहे. नाहीतर मी बाई आहे, मी ह्या जातीची आहे, मी त्या कुळाची आहे, हा मोठा भ्रम झालेला आहे जीवाला. मग जीवाना ह्यो भ्रम टाकून द्यावा. एका जन्मातला भ्रम नाही, अनेक जन्मातला आहे झालेला. आणि ह्यो नाही टाकला तर हा देह आपल्या हातात आल्याला सुटल आणि 84 लक्ष योनीला जावा लागन, हा विचार नाही केला तर. म्हणून माऊलीच्या एका ओवीचा का होईना विचार करता आला पाहिजे.